एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। श्री क्षेत्र तुळजापूर इथं दरवर्षी नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं भवानी मातेच्या पालखीचं प्रस्थान होतं। याच पालखीचं माहेरघर असलेल्या राहुरी शहरातून दरवर्षी भाविकांच्या साक्षीनं भवानी मातेच्या पालखीचा निरोप सोहळा पार पडतो। यंदाही मोठ्या उत्साहात, भक्तिभावानं आणि जल्लोषात पालखीला निरोप देण्यात आला। पालखी प्रस्थानाच्या पूर्वसंध्येला तुळजाभवानी मंदिरात मानकरी सागर भगत, सुदाम भगत, दीपक भगत, देविदास भगत, ज्ञानेश्वर भगत तसेच डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अरुण तनपुरे आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते। माजी नगराध्यक्षा उषाताई तनपुरे, सोनाली प्राजक्त तनपुरे, युवा नेते अक्षय कर्डिले, दादा पाटील सोनवणे, विक्रम भुजाडी, शुभम बेलेकर, अण्णा पाटील शेटे यांच्या हस्ते पालखीचे विधिवत पूजन करण्यात आले। ट्रॅक्टरच्या आकर्षक रथात सजवलेली भवानी मातेची पालखी ढोल ताशांच्या निनादात आणि भंडाऱ्याच्या उधळणीनं शहरातून मिरवणुकीस निघाली। शहरातील प्रत्येक चौकात, गल्लीबोळात, कॉलनीत महिलांनी रांगोळींनी सजावट केलेली होती। सुवासिनींनी खणा नारळानं ओटी भरून पालखीचं पूजन करत श्रद्धेचा सोहळा भक्तिभावात पार पडला। मिरवणुकीनंतर मठ गल्ली इथं पालखीची पूजा व आरती अरुण तनपुरे यांच्या हस्ते पार पडली। यावेळी माजी खासदार प्रसाद तनपुरे, डॉक्टर तनपुरे कारखान्याचे संचालक रावसाहेब चाचा तनपुरे, हर्ष तनपुरे, सुनील पवार, सौरभ उंडे, राजेंद्र सिन्नरकर, दत्तात्रय सोनवणे, किशोर इंगळे, अजय इंगळे, संजय पन्हाळे यांची उपस्थिती होती। विशेष म्हणजे राहुरी नगर परिषदेचे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख राजेंद्र पवार आणि त्यांच्या पथकानं रात्री 9 वाजता नदी पार करण्यासाठी बोट उपलब्ध करून दिली। कोळे आणि डोहार समाजानं पारंपरिक पद्धतीने पालखीचे ओटी पूजन केलं आणि त्यांनी तयार केलेल्या तर्फे वर पालखी ठेवून ती नदी पार नेण्यात आली। नदी पार केल्यानंतर भवानी मातेची पालखी देसवंडी व तमनर आखाडा येथील ग्रामस्थांकडे सादर करण्यात आली। या संपूर्ण प्रक्रियेचं नियोजन, जबाबदारी व यशस्वी अंमलबजावणी मानकरी अरुण तनपुरे व त्यांच्या कुटुंबियाने पार पडले। आवाज जनतेसाठी श्रेयस लोळगे, राहुरी शहर। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।